1984 मध्ये झालेले दंगे आणि काही महत्वाचे तथ्य. 30 ऑक्टोबर 1984 रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर काही दिवस दिल्ली आणि देशाच्या काही भागात दंगली उसळल्या आणि हजारो शीख लोक मारले गेले. या दुःखद दंगलीच्या संदर्भात काही लोक तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे एक वाक्य जोडतात, जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा पृथ्वी थोडी हलते. चला समजून घेऊया राजीव गांधीजींनी सांगितलेल्या या वाक्यामागील सत्य. 19 नोव्हेंबर 1984 रोजी कैलासवासी इंदिराजींच्या जयंती निमित्ताने बोट क्लब मैदानावर झालेल्या कार्यक्रमात स्वर्गीय राजीव गांधीजींच्या भाषणामधील हे एक वाक्य आहे. म्हणजेच हे भाषण दंगलीच्या वेळी केलेले नव्हते, पण तोपर्यंत दंगल संपून 2 आठवडे उलटून गेले होते. त्यामुळे या शब्दामुळे दंगलखोरांना प्रेरणा मिळाली असे म्हणणे पूर्ण खोटेपणा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या आई श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दिवशी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीत दंगल सुरू झाली. 2 नोव्हेंबर 1984 रोजी रेडिओ आणि दूरदर्शनवरील आपल्या भाषणात त्यांनी दुष्कृत्याचा निषेध केला आणि ते म्हणाले, काही लोक हिंसाचार आणि द्वेषपूर्ण कृत्ये करून इंदिरा गांधीजींच्या स्मृतींना कलंकित करत आहेत. हे थांबले पाहिजे. हा हिंसाचार केवळ विध्वंसक शक्तींना मदत करत आहे. जातीय हिंसाचारामुळे भारतातील सर्व काही नष्ट होईल. भारताचा पंतप्रधान या नात्याने मी याला परवानगी देणार नाही आणि देऊही शकत नाही. म्हणजेच राजीव गांधींनी दंगल रोखण्याचा प्रयत्न यापूर्वीच केला होता हे स्पष्टपणे दिसून येते. 19 नोव्हेंबरच्या भाषणात ते काय म्हणाले ते पाहूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या लोकांमध्ये खूप राग आहे, मनामध्ये खूप क्रोध आहे. काही दिवस हळहळतपणे भारत हादरत आहे असे वाटते. पण जेव्हा जेव्हा एखादे मोठे झाड पडते तेव्हा पृथ्वी थोडी हलते. पण त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने हे प्रकरण संपवले आणि तुमच्या मदतीने, तुमच्या बळावर ज्या पद्धतीने देशाची एकता पुन्हा निर्माण होऊ लागली आहे आणि आपण पुन्हा एकजूट होऊन उभे राहत आहोत. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. खरोखरच भारताची लोकशाही मजबूत झाली आहे. भारताला इतक्या सहजासहजी तोडू शकत नाही हे जगाला समजले आहे. भारताला आणखी मजबूत करूया. तुम्हाला पुढे घेऊन जाता येईल यासाठी आपण सर्व प्रत्येक शक्तीचा पराभव होईल यासाठी प्रयत्न करूया. पंडितजी आणि इंदिराजींचे स्वप्न होते की भारतातील गरिबी कमी झाली पाहिजे. आज ते स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. धन्यवाद. जय हिंद. स्वर्गीय राजीव गांधीजींचे हे भाषण देशात जातीय एकता प्रस्थापित करण्यासाठी, लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि संभाव्य आव्हानांच्या संदर्भात देशातील जनतेचे आभार मानण्यासाठी होते. त्यांचे भाषण कोणत्याही दंगलीच्या समर्थनार्थ नव्हते किंवा त्यामुळे दंगल झालेली नाही. 1984 मधील दंगल थांबवण्यात राजीवजींची सकारात्मक भूमिका एनडीए सरकारनेही त्यावेळी मान्य केली आहे. 2000 मधील दंगलीच्या चौकशीसाठी त्यांनी स्थापन केलेल्या नानावटी आयोगाच्या अंतिम अहवालात राजीव गांधींबद्दल तसे स्पष्ट लिहिले आहे आणि त्यामध्ये असेही लिहिले आहे की दुसरीकडे पुरावे असे सूचित करतात की राजीव गांधीजी दिल्लीत काय घडत आहे याबद्दल जास्त चिंता व्यक्त केली होती. त्यांनी शांतता आणि जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून तातडीने कारवाई करण्यास सांगितले, जेणेकरून कुणाला हवे असल्यास पोलिसांना संपर्क साधता येईल. किंबहुना त्यांनी 1 नोव्हेंबर 1984च्या रात्री दंगलग्रस्त भागांनाही भेट दिली होती. श्री राजीव गांधी यांनी शिखांवर भडकवले किंवा
असंघटितपणे हल्ले केले असा कोणताही पुरावा कुठेही सापडला नाही. राजीव गांधीजींच्या देशभक्ती, मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे 31 वर्ष जुने शब्द संदर्भाबाहेर काढून त्यांचा राजकीय दृष्ट्या गैरवापर करून शहीद पंतप्रधानांची प्रतिमा डागाळत आहेच, पण शिवाय यामुळे भारताच्या एकात्मता, अखंडतेचे समर्थन करणाऱ्या देशवासियांचा सुद्धा अपमान होतो आहे, हे लक्षात घ्या.